पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात सध्या एक विषय प्रचंड चर्चेत आहे. दूध भेसळ प्रकरण. या प्रकरणानं आता एवढं मोठं राजकीय वळण घेतलंय की माजी गृहमंत्री आणि आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी थेट व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी एक मोठा इशारा दिला. जर आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन असं त्यांनी जाहीरपणे सांगितले. पण हे संपूर्ण प्रकरण नेमकं कुठून सुरू झालं, यात एफडीएची भूमिका काय आहे आणि या प्रकरणाला काही राजकीय किनार आहे का, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी संतोष. तुम्ही पाहताय थोडक्यात. या संपूर्ण वादाची ठिणगी पडली ती जुलै 2026च्या सुरुवातीपासून. तुकाराम मुंढे यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाची सूत्र आली. त्यानंतर राज्यभरात एफडीएकडून भेसळखोरांविरोधात कारवाया सुरू झाल्या. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्याच्या आंबेगाव मनसर परिसरातल्या दूध डेऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात दूध संकलन केंद्र आणि दूध प्रकल्प म्हटलं की राजकीय किनार आलीच. मनसर आंबेगाव भागातल्या ज्या दूध संकलन केंद्रांवर एफडीएकडून कारवाई करण्यात आली त्यामध्ये व्यवस्थापन करणारे लोक हे दिलीप वळसे पाटलांच्या जवळचे असल्याचे आरोप करण्यात आले. या आरोपानंतर संबंधित दूध प्रकल्पाची चौकशी सुरू झाली आणि हळूहळू हे प्रकरण संपूर्ण मनसर परिसरातील दूध व्यवसायाशी जोडलं गेलं. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएनं पुणे परिसरात बनावट आणि भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे पुणे परिसरातल्या दूध पुरवठा साखळीत आणि हॉटेल रेस्टॉरंट उद्योगातही खळबळ उडाली होती. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये रासायनिक भेसळ आणि निकृष्ट दर्जाचे घटक वापरले जात असल्याच्या तक्रारीनंतर ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं एफडीएनं स्पष्ट केलं होतं. आंबेगाव तालुक्यातल्या कारवाईचा रोख हळूहळू वळसे पाटलांकडे वळू लागला. सोशल मीडिया आणि विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरलं. त्यानंतर वळसे पाटलांच्या विरोधकांनी नुकत्याच दोषींवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चा काढला. इथूनच या प्रकरणाला खरी राजकीय किनार मिळाली. राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांवर विरोधकांकडून टीका करण्यात आली. यामध्ये एक महत्त्वाचं नाव समोर येतं, देवदत्त निकम. देवदत्त निकम हे मनसर बाजार समितीचे माजी सभापती आहेत. 2024ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. दिलीप वळसे पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देवदत्त निकम मैदानात उतरले. आंबेगाव विधानसभेत झालेल्या या हाय व्होल्टेज लढतीत देवदत्त निकम जवळपास 1600 मतांनी पराभूत झाले. त्यामुळं दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम हे स्थानिक राजकीय प्रतिस्पर्धी असल्यानं या दोघांमध्ये आधीपासूनच राजकीय वैर आहे. आता देवदत्त निकम यांनी या दूध भेसळ प्रकरणाची मुळापर्यंत चौकशी व्हावी आणि दोषींना कोणताही राजकीय आश्रय मिळू नये अशी जाहीर मागणी केली. तसंच विधानभवनात दिलीप वळसे पाटील दूध भेसळीविरुद्ध का बोलले नाहीत असा प्रश्न देवदत्त निकम यांनी उपस्थित करत वळसे पाटलांना टार्गेट केलं. एफडीएनं ज्यांच्यावर कारवाई केली त्यामधल्या लोकांचे आणि वळसे पाटील यांचे संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. त्यानंतर काही दिवसांपूर्वी वळसे पाटील यांच्या विरोधात आंदोलनही केलं आणि सोशल मीडियावरही त्यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू झाले. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिलीप वळसे पाटलांनी एक व्हिडिओ जारी केला आणि यातच त्यांनी सगळ्यात मोठं वक्तव्य केलं. एफडीए आणि पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई करण्यास हे प्रशासन पूर्णपणे सक्षम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भेसळ करणारी कुठलीही व्यक्ती, कंपनी किंवा संस्था असो, आपण कोणाही व्यक्तीच्या पाठीशी राहणार नाही असं ते या व्हिडिओमध्ये म्हणाले आणि आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. पण खरी हेडलाईन ठरली ती त्यांच्या पुढच्या वक्तव्यातून. विरोधकांनी विनाकारण बदनामीचं राजकारण थांबावं, अन्यथा संबंधितांविरोधात फौजदारी कारवाईसह मोठा अब्रुनुकसानीचा दावा उच्च न्यायालयात दाखल करू असा थेट इशारा त्यांनी दिला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्यावरील आरोप सिद्ध झाले तर आपण सार्वजनिक जीवनातून निवृत्त होऊ असं म्हणत खुलं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. आपण नेहमीच पारदर्शक आणि जनतेच्या विश्वासावर आधारित राजकारण केलं असून अखेर सत्य समोर येईल असं ते यावेळेस म्हणाले. आता वळसे पाटलांचं हे वक्तव्य एवढं मोठं का ठरलं याचं कारण एक अनुभवी 7 वेळा निवडून आलेला आणि राज्याचं गृह खातं सांभाळलेला नेता जेव्हा स्वतःच राजकीय भवितव्य पणाला लावून असं जाहीर आव्हान देतो तेव्हा ते वक्तव्य केवळ बचावात्मक राहत नाही तर ते एक राजकीय डावपेच बनतं. दुसरीकडे राज्यातल्या दूध भेसळ रोखण्याच्या यंत्रणेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील भेसळ रोखण्यासाठी कडक सूचना दिल्या असल्या तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवरील तपासणी समित्या प्रभावीपणे काम करत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यावरून राज्यातील दूध भेसळ विरोधी यंत्रणा किती प्रभावी आहे हा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. याशिवाय मंत्र्यांच्या आस्थापनांवर एफडीएनं नेमकी किती कारवाई केली याबाबत मुंबई उच्च न्यायालयानेही अलीकडेच प्रश्न उपस्थित केले होते. यावरून अशा राजकीय आरोप प्रत्यारोपांमधलं प्रकरण केवळ स्थानिक पातळीवर मर्यादित नसून त्याचे पडसाद आता राजकीय, प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवरही उमटत असल्याचं स्पष्ट होत आहे. आता आंबेगाव आणि मनसर परिसरात एफडीएनं केलेली कारवाई आणि त्यानंतर सुरू झालेल्या आरोप
प्रत्यारोपामुळे हे प्रकरण चांगलंच तापले. स्थानिक राजकारणातली जुनी स्पर्धा, वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्या निवडणुकीतील अटीतटीची लढत बघता हे प्रकरण विरोधकांसाठी एक राजकीय हत्यार बनणं स्वाभाविक होतं. आता वळसे पाटील यांनी स्वतःहून दिलेलं हे जाहीर आव्हान, राजकारणात असे थेट आणि टोकाचे इशारे क्वचित दिले जातात. त्यामुळं आता सगळ्याचं लक्ष एफडीए आणि पोलीस तपासाच्या अंतिम निष्कर्षाकडे लागले. जर तपासात एखादा ठोस पुरावा समोर आला तर हे प्रकरण आणखी चिघळू शकतं आणि जर आरोप निराधार ठरले तर विरोधकांवर वळसे पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे कायदेशीर कारवाई करतील का, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले. अजून तरी आंबेगाव परिसरात एफडीएकडून ज्या दूध संकलन केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये वळसे पाटलांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचं समोर आलेलं नाही. त्यामुळं दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम यांच्यामधील आरोप प्रत्यारोपणाबाबत तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा.